सो हाय हॅलो मित्रमंडळींनो, तर आज हा लॉंग व्हिडिओ करायचा खास कारण माझ्या दादीची ॲनिव्हर्सरी. हां बोल. आणि ते कपल फ्रेंडची ॲनिव्हर्सरी. ऐकलं काय ऐकलं तुम्ही? हां, तुमचं काय म्हणणं आहे? तुमची आज ॲनिव्हर्सरी. थांबा एक मिनिट. तुमचं काय म्हणणं आहे? आमच्या बहिणीला 6 वर्ष मी इंटरव्ह्यू घेते. चला इंटरव्ह्यू. असे लहान पोरांना तुम्ही या दिली नाही, असे टिश्यू असे बॉटल सगळे खातात ती लोक. फटकी द्या. बघा बघा कशी. सो काही 2 मसाला पापड मी आधी दाखवले. आता या छोटूने टेबलची हालत काय केली बा. तिनं पुढच्या टेबलवरती ते सांडलं होतं आणि ओके म्हणजे पाचताही होतं, बट अशी लहान पोरांना खूप सांड करतात. कसं आहे यशश्री? कसं आहे? छान लागते का? काय म्हणणं काय दादी तुमचं? कसं आहे दादी? मेनू काय म्हणत होता कसं आहे? चिकन कसं आहे तुमचं मत काय? आपण बदलू शकतो. आता लिंबू खाती नको खाऊ श्रीशा लिंबू. यशू तिला नको चारू लिंबू. बटाटी खायची तुला हे पाहूयात कसं लागतंय. माहिती स्प्राईट घेऊन पळत होती आणि तिथं पडली ती. सो त्याच्यामुळे मी आणि ही छुटकू आम्ही आमचं जेवण करून आई बसलोय ते की जरी झोक्यावरती असं काहीतरी आहे. इथे बसलोय कारण की ही बघा ही रडूबाई श्लीशूबाई. स्वतः मी अजून काय करतो चला तुमच्यासोबत मी शेअर करेन. नको मी बी उतरू नको पड आपण गाईस ते जरा गाडी आणि आम्ही फक्त फिरायला म्हणून आम्ही आलोय. इथं काहीतरी नारायण मंदिर आहे आणि हे फक्त तुम्हाला लोक किती सुंदर फक्त फिरायच्या दृष्टिकोनातनं आपण इकडे आलोय. आणि ही छोटी लो झोपलंय उठली. सो चला आत्ता जाणार नाही आहे, फक्त लांबनच आपण फिरणार आहोत आणि त्यांचे फोटो क्लिक करूयात. लेट्स गो गाईस. नाही गाईस आम्ही फक्त बाहेरून फिरणार आहोत, आतमध्ये काही जाणार नाही आहोत. सो तर 2-4 फोटो क्लिक करायचं आणि जायचं. सुंदर आहे म्हणजे पर्यटन म्हणून तुम्ही देवाला यायचं तुम्ही येऊ शकता. आम्ही फक्त पर्यटनासाठी आलो म्हणजे फिरायला फिरणार आणि घरी जाणार. 2-4 फोटो क्लिक करणार जायचं. मध्ये काही असं आहे हे जितकं सुंदर आहे ना, मी तुम्हाला काय सांगू. ॲक्च्युली याचा जो परिसर आहे आसपासचा तिथे फोटोज व्हिडिओज क्लिक करायला खूप छान आहे. तुम्ही देवदर्शनाला जाताय तरीही छान आहे. आणि जर तुम्ही एखादे इंस्टाग्राम क्रिएटर किंवा असे आहात तर तुम्हाला काही व्हिडिओ शूट करायचा आहे तर तुम्ही इथं डेफिनेटली करू शकता. इट्स व्हेरी प्रिटी प्लेस. काहीच तुम्हाला जर तुमच्या लहान मुलांना किंवा तुमच्या कुटुंबाला कुठे बाहेर छान ठिकाणी फिरायला जायचं असेल तर हे नरेमधलं मंदिर अतिशय छान अतिशय सुंदर. इथं मुलांना खेळायला ये फोटो व्हिडिओज काढायलाही खूप छान हे ठिकाण आहे. तुम्ही ते बँचवरती बसून तुमच्या मुलांवरती लक्षही ठेवू शकता. सनसेटची मजाही घेऊ शकता. पार्किंग पण फ्री आहे आणि मॉलमध्ये जाण्यापेक्षा अशा एखाद्या ठिकाणी जाऊन फिरणं ऑलवेज भारी आहे. सो तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली जाऊ शकता. एक्झॅक्ट पत्ता मला माहीत नाही आहे, बट तुम्ही गुगल केला तर तुम्ही जाऊ शकता. नरेमध्ये स्वामीनारायण मंदिर आहे. अतिशय सुंदर अतिशय भारी आणि फोटो व्हिडिओसाठी परफेक्ट प्लेस.
सो आज पुरतं एवढंच काय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय गाईज, बाय बाय, सी यू. अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये छानशा पुण्यातलं ठिकाण मी तुम्हाला नक्की दाखवीन गाईज. सो तुम्ही नक्की इथं येऊ शकता जर तुम्हाला फिरायला यायचं किंवा साधं तुम्हाला टुरिझम जर तुम्हाला पुण्यामध्ये हवं आहे तर हे नरेमध्ये मंदिर आहे. एक्झॅक्ट मला माहीत नाही, पण तुम्ही स्वामीनारायण मंदिर गुगलला टाकलं तर तुम्ही डेफिनेटली येऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ फोटोज आणि तुम्ही दर्शनाच्या पर्पजनं येत असाल तर डेफिनेटली तुम्ही येऊ शकता. आणि खूप छान ठिकाण आहे, सो तुम्ही डेफिनेटली या. बाय गाईज, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. फॉलो फॉर मोर लाईक काइंड ऑफ दॅट व्हिडिओ. जर तुम्हाला पुण्यात कुठे फिरायचं ते पाहायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही माझे ब्लॉग नक्की बघा. आय नो.